नमस्कार. आज आपण ज्ञानपर्व या उपक्रमामध्ये मराठीतले नामवंत कवी इंद्रजित भालेराव यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि हा संवाद साधण्यासाठी माझ्याबरोबर प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सर आहेत. सर, दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण विद्यापीठामध्ये महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेसाठी सृजनशील लेखन या विषयावर बोलण्यासाठी आलात आणि त्याला जोडून आपण हा संवाद साधतो आहोत. आम्हाला तुमचा प्रवास, वाङ्मयीन प्रवास, आपली अभिरुचीची जडणघडण आणि एकूण वाटचालीबरोबरच या मराठी साहित्य व्यवहाराबद्दलचं आपलं म्हणणं किंवा निरीक्षणं जाणून घ्यायला आवडेल. मी हे जाणून घेऊ इच्छितो सरांच्याकडून की त्यांचा पिकपाणी हा जो कविता संग्रह पहिला आलेला होता, या संग्रहापासून त्यांचा कवितेचा सुरू झालेला प्रवास अगदी ग्रामीण लोकलयी घेऊन एका वेगळ्या धाटणीची श्रमसंस्कृतीला जोडून घेणारी कविता सरांनी आजपर्यंत लिहिलेली आहे. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व जे जे त्यांच्या अनुभवाला आलं, अशा सगळ्या व्यक्तींविषयी त्यांनी उपजत शहाणपणानं ललित लेखन केलेलं आहे. त्याशिवाय तिफन साजसारखा शेती परंपरेचा, कृषी परंपरेचा जाणीवांचा शोध घेणारा ललित लेखनाचा उपक्रम देखील राबवलेला आहे. त्यामुळं असं एक वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळांतर्गत जे नवलेखन कार्यशाळा घेतली जाते, या कार्यशाळेसाठी विद्यार्थी दशेमध्ये ते पन्हाळगडावर उपस्थित होते आणि या कार्यक्रमात त्यांनी जी कविता सादर केली आणि एक विद्यार्थी कविता सांगत असताना मेहता पब्लिकेशनचे अनिल मेहता समोर उपस्थित होते आणि ती कविता ऐकून त्यांनी सांगितलं होतं की तुमचा संग्रह मी प्रकाशित करतो. म्हणजे अशी दाद विद्यार्थी दशेत ज्या कवीला मिळाली, तो कवी आज आपल्याशी बोलतोय आणि अगदी सुरुवातीपासून त्यांना आपण विचारूया की ही वाट आपल्याला कशी सापडली. म्हणजे त्या शिबिराविषयी सांगायचं का? सगळी सुरुवात तुमच्या कवितेची रुजवणूक कशी झाली? शिबिरात कविता बाहेर पडली, हो, पण कवितेचं बी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कसं आलं? कसं झालं की आईच्या जात्यावरच्या ओव्या तिच्यासोबत म्हणायचा मला नाद होता. बहिणींच्या जात्यावरच्या ओव्या, कारण त्या काळात कवितेचा नाद कसा लागला ते नाही सांगता येत, पण कविता आवडायची, शब्द आवडायचे. पण पाठ्यपुस्तकाच्या बाहेर कविता तिथं कुठं सापडणार? ग्रंथालय नाही, कविता संग्रह नाही, कविता म्हणजे काय माहिती नाही. मग पाठ्यपुस्तकातल्या कविता संपल्याच्या नंतर पुन्हा कविता कुठं शोधायची? तर ती जात्यावरच्या ओवींमध्ये. म्हणून मी आईसोबत त्या ओव्या पाठ करण्याचा नाद घेतला आणि आईनं शिकवलेल्या जात्यावरच्या ओव्या तिला पुन्हा परत म्हणून दाखवताना विसरलेले तुकडे मी मनानं जोडायचो. मग आई म्हणायची, अरे हे मी तुला सांगितलं नव्हतं. मग माझ्या लक्षात यायचे की हे माझे विसरलो म्हणून ते मनानं मी काहीतरी बदल केलेले आहेत. आणि ते करत असताना मग लक्षात आलं की अरे आपणाला हे करता येतं. मग मी एक अर्धी ओळ, नंतर पूर्ण ओळ, नंतर पूर्ण ओवी आपणाला करता येते का, असं करत करत ती शब्दांची जोड करून पाहिली होती. तिथून तो शब्द जोडण्याचा नाद मला लागला. आणि सुरुवातीच्या काळामध्ये, अगदी सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळामध्ये मी धार्मिक कविता लिहिलेल्या आहेत. हे फारसं कोणाला माहीत नाही. धार्मिक कविता म्हणजे मला महानुभाव मठावर सोडलेलं होतं संन्यास घेण्यासाठी म्हणून. आईची इच्छा होती की आपलं एक लेकरू आपण देवाला अर्पण करूयात, ह्याला संन्यासी म्हणून मठावर सोडूयात. मग मला मठावर सोडलेलं होतं. आपण आजीची इच्छा होती की नाही आपलं नको, आपण ते मठावर सोडायला परत आणा, म्हणून मला आजीनं आग्रह करून परत आणायला लावलं. देवाला सोडलेला जीव परत आणला तर मरतो अशी सगळे अफवा असल्यामुळं मग ते काहीतरी सगळे साधू संत बसून जेवाच्या बदल्यात जीव सोडा, मग माझ्या बदल्यात गाईचं वासरू मठाला सोडलं आणि मला परत आणलं. पण मला स्वतः मठाला नेऊन सोडलं तर त्याचं वाईट वाटलं नव्हतं, कारण आईनं माझी निवडच ह्या कारणासाठी केली होती की मला देवधर्माचा खूप नाद होता आणि मला आनंदच होता मठामध्येही राहण्याचा. त्या काळात मी पहिल्यांदा कविता ज्या लिहिल्या त्या धार्मिक स्वरूपाच्या होत्या. आणि मी महानुभावपंथी असल्यामुळे मग चक्रधर स्वामींच्या भक्ती कविता, करा चक्रेशाचे ध्यान, ईश तोच खरा जान, ईश कृपेचा सागर, नको घेऊ रे माघार, श्रद्धा ठेव पायावर, माथा ठेव पायावर, श्रद्धा ठेव देवावर, भवसागरा दुस्तर, तरण्यास नाम थोर, दास म्हणे इंद्रजित, दूर करी देवा स्वार्थ. अशा प्रकारची एक संतांचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले अभंग, अशी एक माझी वही होती.
पण पुढं मी जेव्हा हे वाचू लागलो, कॉलेजमध्ये आलो, केशवबा वसेकर म्हणून एक विद्रोही कवी अस्मितादर्श चळवळीतून उदयाला आलेले ते माझे मार्गदर्शक होते. मग त्यांनी मला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की इंद्रजित आता हे भक्ती वगैरे ह्या बाद झालेल्या गोष्टी आहेत, नवीन कविता, नवीन विचार. मग त्यांनी मला नवीन संग्रह वाचायला दिले, कविता वाचायला दिल्या आणि त्यातून मग महाविद्यालयात असताना मी नव्या पद्धतीची कविता लिहू लागलो आणि तिथून माझा कवितेचा प्रवास सुरू झाला. घरातून कवितेमध्येच तुम्ही सुरुवातीलाच भूमिका मांडलेली आहे की माझ्या कवितेनं जपावी काट्याकुट्यात हिरवळ, तिनं रानाचा बोल बोला. हा जो रानाचा बोल कसा जोडला गेला अगदी सुरुवातीलाच? हो, माझ्या कवितेला यावा सेना मातीचा दरवळ, तिने करावी जतन काट्याकुट्यात हिरवळ. माझ्या कवितेने बोल काळ जाताला बोलावा, उन्हाळ्यात खापर आला जसा असं तो ओलावा. असो काळा सावळाचं माझ्या कवितेचा रंग, बुका बुका असं काहीतरी ते आहे, सगळं मला आठवत नाही. मी महाविद्यालयीन जीवनामध्ये जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांनी माझी चेष्टा केली. त्याचं कारण असं होतं की त्याआधी मी गुरं राखायचो, गुराख्याची काठी फक्त बाजूला ठेवली आणि सरळ कॉलेजमध्ये मी आलेलो होतो. मॅट्रिक 1 वर्ष नापास झालो, मग दुसऱ्या वर्षी ती परीक्षा देऊन पास झाल्यावर आलो, तर ते गुराख्यासारखा मी कॉलेजमध्ये आलो आणि शेवटपर्यंत माझ्या डोक्यावर महाविद्यालयात सुद्धा टोपी होती. BA 3rd इयरपर्यंत माझी ती टोपी पाहून, माझी भाषा पाहून, माझे कपडे पाहून त्या मुलांनी चेष्टा केली. आणि जेव्हा त्या मुलांनी चेष्टा केली तेव्हा काही दिवस मी ती सहन केली. एक दिवस चेष्टा असह्य झाल्यावर मारामारी केली मी आणि मग मला सेवकांनी पकडून प्राचार्यांकडे नेलं. ते म्हणले दिसायला तू गबाळा दिसतो, फार फायटिंग करू लागला. आणि मग प्राचार्यांना मी सांगितलं रडून की असं हे पोर माझी चेष्टा करतात वगैरे. ते म्हणाले आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत आणि तू इथून पुढं घाबरायचं नाही, तुला कुणी त्रास देणाऱ्या मुलांचं नाव मला सांग, आता मला नाव सांग कोण कोण त्रास देते. मग काही नावं सांगितली. लगेच प्राचार्यांनी त्यांच्या वडिलांना बोलून घेतलं की हे खेड्यापाड्यातून येणाऱ्या चांगल्या मुलाला तुमची मुलं त्रास देतात आणि ही मुलं काही नीट शिकत नाही आहेत, आम्ही ह्यांना रेस्ट तिकीट करू जर ती नीट वागली शिकली नाहीत तर. तीच मुलं पुढं माझी मित्र झाली. पण त्या दिवशी ज्या दिवशी मला जास्त अपमान झाला आणि मारामाऱ्या कराव्या लागल्या त्या दिवशी मी पहिली कविता लिहिली. तिच्यामध्ये ही जाणीव आली की त्या पोरांना उद्देशून मी लिहिलं होतं, बारोमास खळाळणाऱ्या दांडातून आम्ही उकललो नाहीत केळीच्या गाभ्यासारखे. म्हणजे तुमच्या भोवती जसे पैशाचे दांड आहेत, सवलतीचे दांड आहेत, तसं आम्हाला काहीच नाही. बारोमास खळाळणाऱ्या दांडातून आम्ही उकललो नाहीत केळीच्या गाभ्यासारखे. आम्ही वाढलोत वर्षानुवर्ष अवर्षणग्रस्त भागातल्या झुडपासारखे. पण खबरदार आम्हाला खुरटे म्हणालात तर, कारण तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे आम्ही पाहिलेले आहेत. अशी ती कविता होती. त्या कवितेत ही अस्मितेची जाणीव जी म्हणतो, कृषी अस्मितेची जाणीव, ती तिथून महाविद्यालयीन जीवनापासूनच मला झालेली होती. जोडूनच ते गावचं जे भान आहे तुमचं की विशेषतः त्या माझ्या गावच्या पाण्याची आहेरीत हे कसं कळलं की हे आपले लोक आहेत, ह्यांना जोडून राहिलं पाहिजे आणि यांचाच आवाज आपण झाला पाहिजे. मुळामध्ये त्यांचाच मधला एक, मला 9वीला अभ्यासाला होय, त्यांच्याच मधला एक मी होतो. माझ्या गावचं पाणी नावाची. माझ्या गावच्या पाण्याचे खोल जमिनीत झरे, कोणी फाकवारे माती झरे होतील पिसारे, अशी त्याच्यामध्ये ओळ होती. आणि ते कसं होतं की मला शहरात आल्याच्यानंतर तुलनात्मकदृष्ट्या कायम वाटायचे की मी खेड्यातून आलेलो आहे, ही शहरातली मुलं आहेत आणि ह्या शहरातल्या मुलांच्या पुढं मला जायचे. पण त्यांचं अनुकरण करून नव्हे, तर मी ज्या भागातून आलो, ज्या परिस्थितीतून आलो, तिची अस्मिता घेऊनच मला पुढं जायचे. मी तर एकदम त्यांच्यासारखा रुळून बापाला पैसे मागून त्यांच्यासारखे फॅशनचे कपडे करून वगैरे त्यांची बरोबरी करू शकलो असतो, पण मला ती बरोबरी करायची नव्हती. उलट ज्या गोष्टीसाठी माझी चेष्टा होते त्या चेष्टेचाच विषय मला अस्मितेचा विषय करून पुढं जायचं होतं. म्हणून ही जाणीव झाली की मी माझ्या माणसांविषयी लिहिलं पाहिजे, मी माझ्या स्थितीविषयी लिहिलं पाहिजे, शेताविषयी लिहिलं पाहिजे, शिवाराविषयी लिहिलं पाहिजे, कारण तीच माझी अस्मिता आहे. आणि ज्या काळात ग्रामीण कवी विशेषतः शेती संबंधाची कविता रोमॅन्टिक जाणीवेची होती मराठी, त्यावेळेस तुम्ही वास्तवाची बूज कायम धरलेली. तर रोमॅन्टिक कवितेला मुख्यधारेत स्वीकारलं जात असताना आपल्याला ती वाट सोपी वाट का पकडावी वाटली नाही? त्याचं कारण असं होतं की माझं मनच तसं बनलेलं नव्हतं. वास्तवाचा स्वीकार करून मला पुढं जायचं होतं. कुठल्याच रोमॅन्टिक गोष्टीमध्ये मला आवड नव्हती. तू म्हणतोस तसं तो काळ होता, हां, सगळंच होतं. उलट एकदा ND पाटलाचा किस्साही सांगण्यासारखा आहे. त्यांनी मला ह्याची जाणीव दिलेली होती
की त्यांच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये इस्लामपूरला मला गॅदरिंगला बोलवलं होतं एकनाथनं आवर्जून की या सर. त्याला आता खूप वर्ष झाली, 20 वर्ष झाली. एन डी पाटील सरांचं ते कॉलेज आहे. मी तिथे गेलो तर मला आनंद वाटला होता ना की एन डी पाटलासारख्या माणसाला ज्यानं शेकापचं एवढं मोठं काम केलं, शेतकऱ्यांसाठी मोठे मोठे आंदोलनं केली, त्याच्यासमोर आपणाला शेतकऱ्यांच्या कविता म्हणायला मिळतात. त्याच्या आधी मी शरद जोशींसमोर म्हटलेल्या होत्या, एन डी पाटलांसमोर मिळतात, त्यामुळे आनंद वाटला होता. मी गेल्या गोल त्यांचं दर्शन घेतलं वगैरे. मग प्राचार्याने परिचय करून दिला, हे इंद्रजित भालेराव. एन डी पाटील म्हणाले काय करतात ते म्हणाले हे कविता लिहितात. कशावर कविता लिहिता तुम्ही? म्हटलं मी शेतकऱ्यांवर कविता लिहितो. ते म्हणाले काय हो, अलीकडे शेतकऱ्यांवर कविता लिहिणारे कवी मला आवडत नाहीत. म्हटलं काय झालं हो? मला एकदम नाराज वाटलं ना, की मला आनंद वाटला होता यांच्यासमोर कविता. ते म्हणजे काय झालं? ते म्हणाले मला सांगा, एकतर अलीकडच्या कवींनी शेतकऱ्याला हसण्याचा विषय केला आहे किंवा त्यांना फक्त शृंगारच दिसतो शेतकऱ्याच्या जीवनामधला. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा असूडमध्ये जो शेतकरी दाखवला आहे तो कधी कुणी दाखवला काय? म्हणून मला ते जरा अलीकडच्या कवींवर मी नाराज आहे, ग्रामीण कवीवर, शेतकऱ्यांवर कविता लिहिणाऱ्या कवींवर. हा, पण अलीकडे मला म्हणाले एक कविता जरा आवडते. कुठली कविता? तर ते म्हणाले शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, मरू नको बाबा आता मारायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक, मागं मागं नको पुढं सरायला शिक. म्हणजे मी मधल्या ओळी सांगतोय ही कविता. प्राचार्याने त्यांना ती कविता म्हणून दाखवू दिली, पूर्ण कविता. आणि प्राचार्य म्हणाले ही कविता ह्यांनीच लिहिलेली आहे. आणि मग एन डी पाटील उठून उभे राहिले. त्यांनी कडकडून मला मिठी मारली. म्हणजे किती दिवसापासून शोधत होतो या कवितेचा कवी कोण, मला माहीत नव्हतं. म्हणाले मी नेहमी म्हणतो माझ्या भाषणामध्ये ही कविता. तर त्यांनी मला ती जाणीव करून दिली होती स्पष्टपणे. मलाही ही जाणीव नव्हती की आपण शेतकऱ्याला विनोदाचा विषय करत नाही, शेतकऱ्याला शृंगाराचा विषय करत नाही. ज्या आहे त्या स्थितीमधला शेतकरी मांडतो. ती तू म्हणतोस तसं तो काळ असा होता की शेतकरी इतका गर्तेत चाललेला होता. आणि तू म्हणतोस तसं मला चित्रण मात्र एकदम हां, आणि ते रोमॅन्टिक वगैरेची गरज याच्यामुळे पडली नाही की मी जे वास्तव चित्र शेतकऱ्याचं मांडत होतो त्याला इतका प्रतिसाद मला मिळत होता. उलट रोमॅन्टिक युग माझ्यामुळं मागं पडलं. रोमॅन्टिक कवितेला आधी ज्या प्रतिसाद मिळायचा तो प्रतिसाद मिळणं कमी झालं. उलट त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कविता म्हणून गादरिंग गाजवणारा मी एकमेव कवी होतो. कायम मी, म्हणजे तो तर विद्यार्थ्यांचा रोमॅन्टिक विषय असतो गॅदरिंग वगैरे, तिथं कोण ऐकणार आहे तुमची शेतकऱ्यांची दुःख, असं वाटायचं लोकांना. आणि म्हणून सगळे विनोदी किंवा शृंगारिक कविता म्हणायचे. पण मी पहिल्यांदा रिअलिस्टिक कविता म्हटली. माझ्या लक्षात आलं की त्यांच्यापेक्षा मला जास्त दाद मिळते, कारण त्यांचं खरं दुःख कोणी सांगतच नव्हतं. उगाच त्यांना रोमॅन्टिक मार्ग दाखवत होते, शृंगारिक मार्ग दाखवत होते. उलट त्यांना ते पाहिजे होतं. ती वाट कुणी जात नव्हतं त्या वाटेनं. त्या वाटेनं मी गेलो, मला मिळालेल्या दादेमुळं माझा मार्ग मोकळा होत गेला. त्याला एक जोडून आणखी महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की स्वतःच्या निर्मितीबरोबरच स्वतःच्या सृजनाला मुरड घालून कधी कधी तुम्ही बहिणाबाईची कविता आहे, बी रघुनाथांची कविता किंवा भास्कर चंदन शिवांची कथा याचं संपादन केलं, हे परत मांडत राहिला घेत राहिला. तर आपली वाट ज्या वाटाड्यांनी सुलभ केली ते पण आपल्याबरोबर चालले पाहिजे. ही जी भूमिका आहे ही एक सर्जनशील कवी म्हणून जी केली आपण, तर ह्याचे काय नेमकं होतं? मला तेच वाटायचं. मी परभणीला प्राध्यापक म्हणून लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा भाग कुणाचा आहे? बी रघुनाथांचा आहे. हा भाग कुणाचा आहे? जनाबाईंचा आहे. हा भाग कुणाचा आहे? नामदेवांचा आहे. ह्यांचं काय आहे म्हणून मी शोधत होतो. आणि मी शोधायला सुरुवात केली, काहीच सापडेना. जनाबाईचा गाथा नाही म्हणले, जनाबाईचा स्वतंत्र गाथा. बी रघुनाथांची पुस्तकं नाहीत म्हणले उपलब्ध, बी रघुनाथांची पुस्तक. मला वाटलं की हे उपलब्ध व्हायला पाहिजे ना. आणि मग मी बी रघुनाथांचं एक पुस्तक मिळवायला सुरुवात केली. काही पुस्तकं हैदराबादहून मिळाली, काही गोव्यातून मिळाली, काही मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातून मिळाली. आणि शेवटी हिरवे गुलाब म्हणून बी रघुनाथांची एक कादंबरी आहे वेश्यांच्या जीवनावर, तेव्हा त्यांनी लिहिलेली. म्हणजे जी कादंबरी वाचली तर आपल्याला सादत हसन मंटूची आठवण येईल असंच चित्रण करणारी ती कादंबरी होती बी रघुनाथांची. तिचं पहिलं पान सापडत नव्हतं. तर दुर्गा भागवता मी यदी फडक्यांना संपर्क केला. यदी फडकेंना सांगितलं होतं की असं असं आम्ही करतो प्रोजेक्ट. ते म्हणाले करा, आम्ही साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं मदत करतो. आम्ही सबमिट करताना म्हटलं की याचं एक पान नाही आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, मी शोध घेतो. ते दुर्गाबाईंना त्यांनी सांगितलं. दुर्गाबाई म्हणाले एशियाटिक सोसायटीमध्ये ती कादंबरी आहे, आणि त्यांनी आम्हाला तिथून ते पान उपलब्ध करून दिलं. असं करून मग ते बी रघुनाथ एकत्रित केला. योगायोगानं 1995 साली सुर्व्यांच्या अध्यक्षतेखाली परभणीला संमेलन झालं. आम्हाला ती वातावरण निर्मिती आपोआपच मिळाली. आणि मग त्या काळामध्ये श्रीकांत उमरेकर आणि मी पहिल्यांदा समग्र बी रघुनाथ आणला. नंतर मग जनाबाई आणली. नंतर मग लोकवाङ्मयनं तिची मालिका सुरू केली, त्याच्यामध्ये चंदनशिवचं संपादन करायला सांगितलं. अगदी अलीकडच्या काळात सुद्धा मी माझी कविता लिहितो, पण मी दुसऱ्यांच्या कविता जास्त वाचतो.
मला दुसऱ्यांच्या कविता जास्त पाठ असतात, माझ्या नंतरच्याही पोरांच्या कविता मला पाठ असतात आणि मला तो नादच आहे. आपण लिहितो हे दुय्यम भाग वाटतो मला सतत वाचत राहणे, दुसऱ्याचं वाचत राहणे, ते प्रेझेंट करणे, त्यांना भेटणे कुठं गेलं तर, हे माझं कायमच असतं. वाचनात मी जास्त रमतो लिखाणापेक्षा. आता याला जोडून तुम्ही आता शिक्षक आहात आणि वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये तुमची कविता अभ्यासाला लागते, संग्रह अभ्यासाला लागते. 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या, त्या म्हणजे इयत्ता 5वीला तुमची जी बाप नावाची कविता आहे आणि पाठ्यपुस्तक मंडळानं ती कविता 2 वेळा रिपीट केलेली आहे. म्हणजे 20 वर्ष झालं तुमची कविता अभ्यासली जाते. तर हा अनुभव कसा असतो शालेय मुलांपर्यंत त्यांच्या वास्तवातल्या वडिलांची जाणीव करून गेलं? म्हणजे खरं तर तुम्ही सादरीकरणाचे सांगतात की महाराष्ट्राच्या 5वीलाही पुजलेली कविता. कसं झालं माहिती आहे का, की राम शेवाळकरांनी ती कविता पहिल्यांदा अभ्यासाला लावली, पण त्याच्याही आधी ही माझ्या गावचं पाणी ही कविता अभ्यासाला लागलेली होती, पण ती फार लोकांपर्यंत पोचली नाही, कारण ती थोडीशी क्लासिक कविता होती आणि त्या वयातल्या मुलांना ती कळेल अशी कविता नव्हती 9वीच्या वर्गातल्या. त्याच्यामुळं नंतर जी 5वीला लागली आणि पहिल्यांदा ती 9वीला जी लागली त्यावेळेस बाळकृष्ण कोठेकर बालभारतीचे अध्यक्ष होते, दत्ता भोसले विठ्ठल वाघ त्या ग्रंथाचे संपादक होते 9वीच्या पुस्तकाचे, आणि त्यावेळेस ती कविता लागली. पण तिचा मला जेवढा फीडबॅक मिळाला नाही. 5वीच्या बाप कवितेचं प्रचंडच ती कविता मुलांपर्यंत गेली. त्याचं कारण असं होतं, त्या आकलन कक्षेत बसणार आहेत. मला शेवाळकरांनी ते सांगितलं होतं की आट एवढीच असते की त्या आकलन कक्षेत मुलांना कळावी अशी कविता असावी, आणि मग ते निवडून ती कविता केली. प्रचंड लोकांपर्यंत ती कविता पोहोचली. लोकांना इतकी आवडली की तू म्हणतो तसं पुन्हा पुन्हा बालभारतीला लोकांनी आग्रह करून रिपीट करायला लावली, रिपीट लावायला सांगली ती कविता. आणि तो अनुभव इतका विलक्षण होता. गावोगाव मुलं ती कविता म्हणतायत. नुसती मुलं म्हणत नाहीयेत, त्यांचे बाप म्हणतायत, त्यांचे भाऊ म्हणतायत, त्यांचे लहानी भावंड सुद्धा ते पाठ करतायत. इतकं ते कविता या वयातल्या मुलांसाठी बाप सारखे आणखीन काही कविता लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही नंतरच्या काळात केलात का? नाही, काय झालं माहिती आहे का, की पहिल्यांदा हे बाल वाङ्मय वाचत होतो ना मी, तर मला असं वाटलं की खेड्यातल्या मुलांसाठी हे वाङ्मय नाहीच आहे काही. अलीकडे सगळे लिहित आहेत खेड्यातलं, पण पहिल्यांदा कोणी लिहित नव्हतं. जेव्हा माझा पहिला गावाकडचा माझा दुसरा संग्रह आला लहान मुलांचा, तेव्हा कुणीही खेड्यातल्या मुलांचं भावविश्व घेऊन बालकविता लिहित नव्हतं. नंतर ती फॅशन झाली. मला यश मिळाल्यावर म्हणजे बाप कवितेला, गावाकडच्या दोस्ता कवितेला, मग त्याची लाटच्या लाटच आली. पण तेव्हा तसं कुणी लिहित नव्हतं. पण मला आज लक्षात आलं की लहान मुलांचं ते एक झालं. त्याच्यानंतर एक संग्रह होतील एवढ्या कविता तयार आहेत. माझ्या डोक्यात कसं आहे दत्ता आणि पुजारी सर, की पहिल्यांदा मी जो कविता संग्रह लिहिला त्याचं नाव आहे गावाकडं. दुसरा जो संग्रह येणार आहे माझा तयार आहे स्क्रिप्ट, रानावनात. म्हणजे पहिल्या संग्रहात मी गावाचा परिचय करून दिला, दुसऱ्या संग्रहात मी या मुलांना रानावनात घेऊन जाणार, आणि तिसऱ्या संग्रहामध्ये त्यांना मला जंगलात घेऊन जायचे, निसर्गाच्या कुशीमध्ये घेऊन जायचे. रानावनात तयार आहे पण अजून प्रकाशित नाही झालेला. आता मला नवीनच एक विलक्षण मुलांसाठी म्हणावं का नाही म्हणावं असं सुचलं. नातू झाला मला, आणि त्या नातवाच्या ज्या कविता आहेत त्या सुरू आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद आहे. मागच्या वर्षभरापासून 50 कविता झाल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता आहेत. त्यांना बालकविता म्हणायचं का नाही हा वेगळा भाग आहे. त्याचा विषय मूल आहे, पण प्रामुख्यानं तो आजोबाच्या दृष्टिकोनातून असा तो विषय मांडलेला आहे. लहान मुलांचं भावविश्व त्याच्यामध्ये आहे. उलट कसं झालं की मध्यंतरी मी भोंगळा नावाची कविता लिहिली होती त्या नातवावर. भोंगळा नावाची कविता जी आपल्या रूढ मध्यमवर्गीय धारणेत बाल साहित्यात बसत नाही. भोंगळा नावाची कविता लिहिली. इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला त्या कवितेला, आणि अर्ध्या पाऊण तासानंतर फेसबुकचा फोन आला की सर, त्याच्यासोबत मी माझ्या नातवाचा भोंगळा फोटो टाकला. हे असं नग्न छायाचित्र टाकता येत नाही. म्हटलं ठीक आहे मी काढून टाकतो. म्हणजे काढून नका टाकू. म्हटलं मग काय करायचं त्याला? ते म्हणाले जी जागा पाहू नये असं आपणाला वाटतं तिथं फुल दाखवा. मग मी ते तिथं तंत्रच्या पद्धतीनं मुलानं फुल टाकून एडिट करून फुल टाकून तो फोटो टाकला. नंतर लोकांनी गमती जमती करायला सुरुवात केली. आता कळी होती, आता फुल कसं काय झालं. काही लोकांनी आम्ही पाहिलं बरं का. काही लोकांनी सांगितलं की फेसबुकचा दट्टा आलेला दिसतो, असं म्हणजे ते गमती जमती.
तर त्या कवितांना महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला. अच्छा. अगदी मला नंतर समजलं की राज ठाकरे बऱ्याच त्या कविता शेअर करतात. मला नंतर समजलं की त्यांचाही नातू याच्याच वयाचा आहे. असं म्हणजे वेगवेगळ्या अर्थानं वेगवेगळ्या लोकांना त्या कविता भावत आहेत. लता राजे म्हणून ज्या बालवाङ्मयाच्या लेखिका आहेत त्या तर फारच भाळून गेल्या त्या कवितांवर, आणि त्यांनी त्या माझ्या नातवासाठी सगळा संच पाठवला त्यांना त्याच्या बालवाङ्मयाचा. तर असे कितीतरी किस्से. तर तुम्ही म्हणालात तसं लहान मुलांसाठी तर आता हा प्रयोग सुरू आहे, आणि त्याला नावच माझ्या डोक्यात आहे की आपला जो शिवाजी आंबुलगेकर आहे, चांगला कवी आहे, खेड्यात राहतो आणि खूप शैक्षणिक प्रयोग करतो. त्यानं विषय सुचवला होता नातू ऋतू, त्या कविता संग्रहाचं नाव, की तुमच्या आयुष्यातला हा नातू ऋतू आहे. तुम्हाला वाटतं का हा प्रयत्न पहिला आहे म्हणून मराठी कवितेतील? तसा म्हणजे नाही कुणी केलेलं. कारण असं की आपण जेव्हा आपली मुलं वाढवतो तेव्हा आपण आपल्या भवितव्याच्या उभारणीत गुंतलेले असतो. आपणाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. आपले आईवडील त्यांच्याकडे लक्ष देतात. पण आता आपण आजोबाच्या भूमिकेत गेलेलो असतो आणि आपल्याला बऱ्यापैकी वेळ मिळत असतो. तेव्हा हे जे मूल आपल्या समोर येतं त्याला बारकाईनं आपण निरखू शकतो. आणि म्हणून मी काय केलं की वर्षभरात 8 दिवसाला एक अशा कविता शक्यतो लिहिल्या. कधी 4 दिवसाला, कधी 12 दिवसाला, पण सरासरी 8 दिवसाला. ती जी त्याची वाढ आहे आणि त्या वाढीमध्ये त्याच्या विकसित होणाऱ्या ज्या जाणीवा आहेत ती अशी एक टप्पा मी त्या कवितेमध्ये घेतलेला आहे. ते पहिल्यांदा हसतं, त्याला पहिल्यांदा दात फुटतो, म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी त्याचे टप्पे जे घेतलेले आहेत त्याच्या जगण्याचे. आणि मागच्या महिन्याभरापूर्वी त्याचा पहिला वाढदिवस झाला. म्हटलं आता बस झालं, आता काय लिहिणार आपण. पण माझ्या नंतर लक्षात आलं की मी मुद्दाम होऊन ठरवलंही नव्हतं आणि आता मुद्दाम होऊन बसही करता येत नाही मला. हे लिहावं लागणार आहे, काहीतरी लिहिण्यासारखं घडत जाणार आहे. आणि तसं घडत गेलं त्याच्यानंतर पुन्हा त्या कविता लिहिल्या. प्रातिनिधिक आहे ते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की राज ठाकरेला त्या कविता शेअर कराव्या वाटतं, कारण त्यांचा नातू प्रातिनिधिक रूपात त्या कविता आहेत. कवितेशी नातं तुमचं जुळलं ते आईकडून, घरातून किंवा लोकलयीतून, लोकगीतातून वगैरे तुम्हाला कविता भेटली असं तुम्ही म्हणता. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कवितेच्या एकूण स्वरूपाची, परंपरेची सगळी ओळख तुम्हाला झाली. ही सगळी मराठीतली परंपरेतली सगळी कविता वाचल्यानंतर जो तुमच्या एक मनावर प्रभाव असेल त्याचा तुमच्या मुळातल्या कवितेवर कुठं प्रभाव पडला आहे किंवा पडतो आहे असं तुम्हाला त्या काळात, निर्मितीच्या काळात कधी वाटलं का? पहिला प्रभाव लोकसाहित्याचा होताच. आणि त्याच्यानंतर नवी कविता मी वाचत होतो, मी आवडत होतो. मी तुम्हाला सांगितलं मला पाठ होते, म्हणजे महानोरांच्या पुष्कळ कविता पाठ, विठ्ठल वाघांच्या कविता पाठ, आनंद यादवांच्या कविता पाठ, अशा नवीन प्रकृतीच्या कवींच्या कविता पाठ, बहिणाबाई तर सगळीच पाठ होती. तर त्याचा काही परिणाम, प्रामुख्यानं बहिणाबाईंचा परिणाम सुरुवातीच्या पीक पाणीवर बहिणाबाईंचा प्रभाव आहे. नंतरच्या ज्या कविता आहेत त्या कवितांवर नारायण सुर्व्यांचा प्रभाव जास्त आहे. कारण नारायण सुर्वे कामगार कवी, शहरातले कवी, मी ग्रामीण खेड्यातले अनुभव चित्रित करणार. पण अनुभव चित्रित करण्याची पद्धती आपण सुर्व्यांची स्वीकारायला पाहिजे. महानोर त्या दृष्टीने आपलं मॉडेल होऊ शकत नाही असं मला वाटलं. आणि नंतर मग सुर्व्यांचा प्रभाव माझ्यावर. याला कारण वर्ग जाणीवेची एक बाजू होती आणि दुसरी तुम्ही ज्या शेतकरी चळवळीशी परिस्थिती ते, कारण आम्ही काबाड्याच्या धनी मधला जो आवाज आहे तो चळवळीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. होय, आम्ही काबाड्याच्या धनीचं कसं झालं माहिती आहे का, की त्यातली जन्मकविता मी सुरुवातीला विद्यापीठात असताना लिहिली, म्हणजे विद्यापीठात शिकायला असताना लिहिली त्यातला तो तुकडा. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ह्याचे पुढचे टप्पे आपण लिहिले तर ही एक दीर्घ कविता होईल. आणि मग ते पुढचे टप्पे मी लिहित गेलो. मध्येच मग ते काही लोकांची चर्चा केली, रसाळ सरांची चर्चा केली, नेमाडेंनी काही सूचना दिल्या, भास्कर चंदन शिवनी कविता वाचली, आनंद यादवानी कविता वाचली. आणि मग त्या सूचनामधून मला आवश्यक वाटणाऱ्या सूचना स्वीकारून मी ती कविता विकसित करत गेलो, आम्ही काबाडाचे धनी. आणि तो म्हणतो तसं चळवळीचं कसं होतं, मी महाविद्यालयात असतानाच शरद जोशी त्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या चळवळी करत होते. म्हणजे 84ला त्यांचं सगळ्यात परभणीत मोठं अधिवेशन झालं 84ला. आणि 84ला मी BA सेकंड इयरला होतो. त्यावेळेस मी त्या अधिवेशनाला आलो होतो. त्यामुळे तिथून पुढं संघटनेच्या विचारांचा प्रचंड प्रभाव माझ्यावर पडला. कवितेपेक्षा संघटनेचा विचारांचा प्रभाव जास्त पडला माझ्यावर. पण प्राध्यापक म्हणून मी सगळी मराठी कविता वाचत होतो. प्राध्यापक म्हणून वर्गात माझ्या वैयक्तिक मताला अर्थ नाही, तिथं मी माझं वैयक्तिक मत सांगत नाही. वर्गामध्ये मी निरपेक्ष प्राध्यापक असतो आणि तिथं मी निरपेक्ष राहिला. हां, काही पुस्तकं अभ्यासक्रमाला कशी लागली हा आपणाला प्रश्न पडला असतो, पण त्याची चर्चा विद्यार्थ्यांशी करू नये.
जे लावले पुस्तक ते प्रामाणिकपणे शिकवणे, आणि मग ज्यांनी लावलंय त्यांना फार तर प्रश्न उभा करणे की काय तुम्हाला अक्कल आहे का नाही, हे कसं काय लावलं. पण काही प्राध्यापक तिकडं न सांगता वर्गात हे फालतू पुस्तक आहे, हे असं अभ्यास असं विद्यार्थ्यांसमोर घडायला नको. आता सादरीकरणाच्या कवितेवर किंवा समाज माध्यमाच्या कवितेकडे हिणवण्याचा सूर असतो आणि लोकप्रिय वाट सहजी मुलं त्याला बळी पडतात टाळ्यांच्या हास्याच्या ह्याच्यात. तर तुम्ही काय सांगाल? 30 वर्ष तुम्ही ही वाट जबाबदारीनं चालले, कारण आपल्याकडं व्यासपीठी कविता म्हटलं की थोडं बघण्याचा दृष्टिकोनही असतो. कारण गंभीर कविता ज्यांनी लिहिली, असं आपण जे कोल्हटकर, चित्रे वगैरे म्हणतो, ह्या परंपरेची कविता व्यासपीठावर फारशी आलेली नाही. तर हा कवितेची सजगता आणि सामान्यांपर्यंत पोचण्याची वाट, ह्याचा कसा मिलाप नव्या कवीने ही वाट? मी मुळामध्ये शिकायला असताना नेमाडे सरांच्या प्रचंड प्रभावात, नेमाडे सर कविता वाचनाच्या विरोधात माझी पक्की भूमिका झाली की व्यासपीठावर जाऊन कविता वाचायची नाही. बरोबर. पण पीक पाणी पुस्तक आलं, शंकर सारडांना प्रचंड आवडलं, त्याला पुरस्कार मिळाले आणि 1993 साली साताऱ्याला साहित्य संमेलन भरलं. विंदा करंदीकरांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होतं. शंकर सारडांनी 2 जबाबदाऱ्या एकाच वेळी माझ्यावर टाकल्या. पहिल्यांदा मी व्यासपीठावर जातो आणि त्यांनी मला सूत्रसंचलनही करायला सांगितलं, सोबत शंकर वैद्य होते, आणि कविताही म्हणायला सांगितली. आणि तिथं मी ती जन्म कविता म्हटली, काबाडाच्या धनीचा पहिला तुकडा. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे मला हे विलक्षण अनुभव होते की लोक हे असं काही मांडतच नव्हते, काहीतरी गृहीत धरत होते की इथे या लोकांच्या समोर काहीतरी करमणुकीचं म्हटलं पाहिजे किंवा शृंगारिक म्हटलं पाहिजे, त्यांचं रंजन केलं पाहिजे, वास्तववादी काही मांडलं तर कुठे ऐकत नाहीत. माझं उलटं होतं. या सगळ्यांच्यामध्ये त्याला जास्त प्रतिसाद मिळतो. माझ्या लक्षात आलं की नेमाड्यांचं म्हणणं काय, हुल्लडबाजी करू नये. ते न करता जर लोक दाद देत असतील तर मग आपण व्यासपीठावर जायला हरकत नाही, असं वाटल्यानंतर मग मी व्यासपीठावर जायला लागलो. आणि कसं असतं दत्ता किंवा पुजारी सर, मॉब इतका व्हरायटीचा असतो प्रत्येक वेळी. म्हणजे काल मी एका शाळेच्या गॅदरिंगला होतो, परवा मी महाविद्यालयीन पोरांसमोर होतो, आज तुमच्या विद्यापीठातल्या लोकांसमोर होतो, आणि आज प्राध्यापक, प्राचार्य अशी सगळी उपक्रमशील मंडळी होती. मॉब बदलल्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन बदलायलाच पाहिजे, नाही तर मग लोक काय म्हणतात, हे तर वेश्येसारखं झालं की जसा प्रेक्षक तसं तुम्ही नाचायचं. तसं नाही आहे. लहान मुलांच्या समोर आज मी विद्यापीठात बोललो तसं बोललो तर त्याला काय अर्थ आहे काय, काय उपयोग होणार आहे काय? आणि आज विद्यापीठामध्ये मी लहान मुलांसमोर बोललो तसं बोललो तर त्याला काय अर्थ आहे काय? तर तेव्हा तुम्ही प्रिपरेशन करायला पाहिजे. मॉब कोण असणार आहे, कुठल्या कवितांची निवड करायची, हे तर आपण ठरवलंच पाहिजे. म्हणजे मुद्दाम सादरीकरणाच्या कविता मी कधीच निवडल्या नाही किंवा कधीच लिहिल्या नाही, पण सादरीकरणाच्या कविता कोणत्या त्याची मात्र निवड मी केली. सादर करायची म्हणून कुठलीच कविता लिहिली नाही, पण लिहिलेल्या कवितांच्या मधून सादर करायचं. करंदीकरांचं काय होतं तेच होतं, काही विशिष्टच कविता करंदीकर सादर करत असत, सगळ्या कविता सादर करता येत नाहीत. आणि तू म्हणाला तसं मर्ढेकरांचं असं होतं की मर्ढेकर दुर्मुखच होते, केशवसूत दुर्मुखच होते, ते लोकांच्या समोर जाऊन कविता म्हणतील असं नव्हतंच. त्याच्यामुळे त्यात दुसरी एक चांगली गोष्ट होती की ज्यांना कविता सादरीकरण करता येत नाही त्यांच्या कविता, ज्यांच्याकडे परफॉर्मिंग आहे पण कविता लिहिता येत नाही, त्यांनी सादर कराव्यात. आणि ते उत्तम उदाहरण पुलं आणि सुनेताबाईंनी करून दिलं. जे कवी कधीच व्यासपीठावरून कविता सादर करत नव्हते त्यांच्या कवितांचे कार्यक्रम, मर्ढेकरांच्या कवितांचा कार्यक्रम बसवला, गोविंदाग्रजांच्या कवितांचा कार्यक्रम बसवला, आरतीप्रभूंच्या कवितांचा कार्यक्रम बसवला. म्हणजे असं हे ज्याला काय म्हणू आपण की मिलन व्हायला पाहिजे. जो एक परफॉर्मर आहे पण कवी नाही आहे, एक कवी आहे पण परफॉर्मर नाही आहे. तर परफॉर्मरनं कवींच्या कविता नाही तर मग मला सादरीकरण करता येते म्हणून मी काहीही लिहून सादरीकरण करण्याच्या ऐवजी चांगलं आहे ते पोचायला. आणि आपण सतत बोलताना माझं कुठलंही भाषण तो ऐकलं तर लक्षात आलं की हे सगळे क्लासिक लोक जे आहेत त्यांचे संदर्भ मी देत राहतो. त्या निमित्तानं लोकांपर्यंत ते शब्द जातात, ती माहिती जाते आणि त्यांच्या लक्षात येते की ही माणसं मोठी आहेत साहित्यातली, जी असं सतत बोंबलत फिरतात ती नाही येत मोठी असं. ह्याला हेच आता म्हणणार होतो मी, आणि त्यासारखा उल्लेख तुम्ही नेमाडे सरांचा करताय. तर अशा लोकांवर पण लिहिलंय तुम्ही स्वतंत्रपणे, नेमाडे सरांच्यावर लिहिलंय, रसाळ सरांच्यावर लिहिलंय, महानुभावी महंतांवर लिहिलंय. तर हे कसं वाटलं की बाबा आपले जे शिक्षक होते किंवा आपण ज्यांच्याकडे बघून किंवा ज्यांचं वाचून घडतोय तर त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावरच लिहिल्याने दीर्घ लिहिले. नेमाडे सरांच्यावरचा लेख काहीतरी 40 मोठा आहे. तर ही एक म्हणजे कवी असणं आणि पुन्हा हे व्यक्तिरेखाटन म्हणूया आपण शाब्दिक,
हा काय प्रकार होता? कसं असतं माहिती आहे का, की तुम्ही जो वाङ्मयीन भोवताल पाहत आहात तो वाङ्मयीन भोवतालाचं दस्तऐवजीकरण तुम्ही करून ठेवलं पाहिजे. तुम्हाला आलेले अनुभव, तुम्हाला भेटलेली माणसं आणि तुम्ही फिरत असताना तुम्हाला दिसणारी दृश्य, हे डॉक्युमेंटेशन करून ठेवलं तर पुढच्या पिढीसाठी ते उपयोगाला येतं. नाहीतर अफवाच पुढं जात राहतात आणि खरं काय ते लोकांना माहीत नसतं. त्याच्यामुळं मी ठरवलं की आपण हे दीर्घ स्वरूपाचं लेखन करायचं. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मी तेही लहानच लेखन करत होतो, पण अलीकडच्या काळामध्ये ते लेखन दीर्घ होत गेलेलं आहे. पहिला आनंद यादव गेले तेव्हा मी लेखलेला तो 60 पानांचा होता. आता महानूर गेले तेव्हा मी लिहायला बसलो. मला ललितनं सांगितलं की पुढच्या महिन्यात आम्हाला तुमचा महानोरांवर लेख द्या. मी लिहायला बसलो तर तो 90 पानांचा झाला. मग आता हे एवढा लेख कसा छापणार ललितवाले? त्यांना म्हटलं हे असं असं झालेलं आहे, तुम्हाला पाहिजे तेवढा भाग निवडत घ्या. ते म्हणले सर कापाकापे आम्ही कसे करावं, तुम्हीच आम्हाला एडिट करून द्या. माझ्या लक्षात आलं की एडिट नाही करता येत हा लेख. म्हणून मग मी सरळ सरळ दुसरा लेख लिहिला, नादव मानोर काही स्फुट विचार. तो त्यांना दिला 16 पानांचा, तो त्यांनी छापला. हा लेख ठेवून दिला. म्हटलं एवढा लेख कोण छापणार आहे? पण ॲग्रोवन दिवाळी अंकाचा फोन आला की महानोरांवर काही लिहिता का? म्हटलं लिहिलेलं आहे पण फार मोठं आहे. म्हणजे पाठवा, आम्ही पाहतो. पाठवलं तर त्यांना खूपच आवडलं. ते म्हणाले सर काय अडचण नाही, आणखी तुम्हाला पाहिजे असलं तर लिहा तुम्ही. म्हटलं मला आणखी लिहायचं होतं, ते लिहिले. ललित आलेलं आहे. दीर्घ काय असतं माहिती आहे काय, की तुमच्या समकाळात तुमच्यावर प्रभाव टाकणारी, तुमच्या समकाळात तुमचं मॉडेल आदर्श असणारी माणसं, त्यांच्याशी तुम्हाला जवळ जाता येणं, त्यांना जवळ गेल्यानंतर त्यांचे आलेले अनुभव हे सांगण्यासारखे असतात. ते आपण लिहून ठेवले पाहिजे. त्यानिमित्तानं आपल्या भोवतालाचं दस्तऐवजीकरण होतं आणि ह्या मोठ्या माणसांच्या चांगुलपणाचं लोकांना दर्शन घडतं. नेमाड्यांच्या विषयी दहशतच होती मी लिहिण्याच्या आधी. वैयक्तिक फक्त मीच लिहिलं पहिल्यांदा, नंतर मग वेगवेगळ्या निमित्तानं लिहिलं. गोमा पवारकरांनी वगैरे नंतर लिहिलं ते. पण त्या माणसाच्या गुहेत शिरून उंदरासारखं त्याची जाळी कातरून त्याच्या पोटात शिरण्याचं काम मी जे केलं ते म्हटलं कोणाला तरी सांगितलं पाहिजे की असा नाही आहे माणसं समजतात तसा हा माणूस, जशा अफवा त्यांच्याविषयी पसरवलेल्या आहेत. हा अत्यंत मायाळू माणूस आहे आणि त्याचं ते मायाळूपण आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा भेटायला गेल्याबरोबर तू किती दुरून आलास, मग तुझं ते जेवणाची व्यवस्था काय आहे, मेसवरचं इथलं फार वाईट जेवण असतं, पोटं बिघडतात, तुम्ही काय जेवणाची व्यवस्था करता, तुम्ही काही मित्र मिळून खाजगी जेवणाची व्यवस्था केली तर फार चांगलं, अशी चौकशी करणारा पहिल्याच भेटीमध्ये खेड्यातून आलेला. हा तर माणूस मायाळू आहे. आपल्या मनात जी दहशत निर्माण केलेली आहे तर तसं नाही आहे. आणि पुलंपासून सगळ्या माणसांचं योगा झालं. काय झालं माहिती आहे काय, की मला ह्या मोठ्या माणसांचा खूप चांगला अनुभव आला. म्हणजे शांताबाई शेळके, व्यंकटेश माडगुळकर, पु ल देशपांडे. आणि माझ्या गमतीचा भाग असा होता की पीक पाणी आल्याच्या नंतर ही परस्पर एकमेकांच्या विरुद्ध बोलणारी माणसं त्या पीक पाणीविषयी चांगलं बोलू लागली. म्हणजे आता हे पाहा ना किती टोकं आहेत. एका बाजूने शंकर सारडा, दुसऱ्या बाजूने भालचंद्र नेमाडे, आणि तिसऱ्या बाजूने पु ल देशपांडे. म्हणजे ही वेगवेगळ्या प्रकृतीची माणसं आहेत, पण मला त्यांचं सगळ्यांचं प्रेम मिळालं. तुमच्या व्यक्तिदर्शनाच्या मागे प्रभाव पूजनाचा एक गुण आहे असं म्हणता येईल का? प्रभाव आहेच ना, त्यांचा प्रभाव माझ्यावर होताच. आणि मोठ्या माणसाचं तर सोडूनच द्या, तिथे मोठीच माणसं आहेत. लहान मुलांना सुद्धा मी म्हणजे माझ्या पाठीमागून आलेल्या कवींविषयी सुद्धा मी लिहितो आणि दाद देतो मी त्यांच्या चांगुलपणाला. आता तुम्ही म्हणताय की नंतरच्या कवीची दखल तुम्ही घेताय, दाद देताय. एकूण काव्य परंपरेमध्ये तुमच्या प्रकृतीचा वाटणारा लेखक आणि नंतरच्याही पिढीमध्ये आता अजून जे उदयोन्मुख कवी आहेत, नव्याने येऊ घातलेले कवी आहेत, त्यांच्यामध्ये असं काही कवितेचं सत्व जे तुमच्याकडे तुम्हाला जे भावणारं आहे असं काही त्यांच्याकडे आहे. पुष्कळ कवी आहेत, अशी काही उदाहरणं लिहितात. उलट माझ्या नंतरची खूप चांगले, माझ्यापेक्षा चांगल्या कविता लिहितात. माझ्या कवितेचा साचा झाला पण पुन्हा मी तो बदलण्याचा प्रयत्न केला. पण ह्या नवीन कवींना त्यांचं जे भावविश्व दिसलं ते मला नाही दिसू शकत ना, त्याच्यामुळं ते पुढचं लिहिणार. तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की गॅदरिंगमध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कविता गाजल्या. हो. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात टाहोसारखा एक संग्रह तुमचा आहे. टाहोमधल्या बहुतेक सगळ्या कविता शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात. असा विशिष्ट विषय घेऊन लेखन करावं असं तुम्हाला का? मला वाटतं घेतलेला नाही तो विषय. तो विषयच तेव्हा एवढा, त्याला काय म्हणतो आपण की गदगदून आलेला विषय होता शेतकऱ्यांचा आत्महत्या.
आणि एक शेतकऱ्याचं पोरगण कविता लिहिणारं पोरगं म्हणल्यावर मला दुसरा विषय दिसणं शक्यच त्याचं नव्हतं. एकत्रित त्या संकलन. काळात ज्या बातम्या येत होत्या, त्या काळात जे दिसत होतं, जे घडत होतं, तेच तर आपल्या कवितेत आलंच पाहिजे ना. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की पीक पाणीमध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्याची संस्कृती आलेली आहे आणि पुढं मग शेतकऱ्यांचं वास्तव येत गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग टाहूपासून आणि शेतकरी संघटनेच्या संबंधापासून शेतकऱ्याचा विद्रोह येत गेलेला आहे. म्हणजे सुरुवातीला संस्कृतीचं आकर्षण, ग्रामीण जीवनाच्या कृषी संस्कृतीचं आकर्षण, नंतर वास्तवाची जाणीव सुर्वेंच्या फुलेंच्या वाचनानंतरची, आणि त्याच्यानंतर संघटनेच्या प्रभावानंतर विद्रोहाची जाणीव, असं ते बदल होत गेलेले आहे. आपण आता समारोपाकडे येऊया. आणि आम्ही काबाडाच्या धनीमधली जी कविता आहे तुमची, त्यांना म्हणजे आम्हाला आवडेल त्या समारोपाला तीच कविता ऐकायला. तुमच्या जन्माची कहाणी सांगणार. जन्माची कहाणी सांगणारी कविता. सरळच म्हणून दाखवतो तुम्हाला ती कविता. कवितेचं नाव आहे जन्म. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटी व धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भ तान्हा एक कापसाच्या सटी. वटी आलेल्या वटी व धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भ तान्हा एक कापसाच्या सटी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली, माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हातपाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारन थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिन वारसी उतान. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हातपाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारन थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिन वारसी उतान. आली सुदीवर तव्हा कुसरिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीनं झाली माय जशी सीता वनवासी. बाळातीनं झाली माय जशी सीता वनवासी. लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी, खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी. मला घालून माईनं डाल उचलली आधी, नाही अंगामधी बळ तरी माय तरारली. वल्ली कच्ची बाळातीनं नदीमधी उतरली, माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या, तुझ्या जन्माच्या येळाला बाळा नव्हत्या रे कण्या. कसं फुटावरे दूध कशी भरावं कंबर, पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना, काय सांगू एक एक तुह्या जलमाची कहना. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन, वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन. मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं, मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं, बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं. धन्यवाद सर. आपण अगदी दिलखुलासपणे आपली वाटचाल मांडलीत. शिवाय काही कविता आपल्या अगदी व्यासपीठी पद्धतीनं परंतु इथं स्टुडिओमध्ये सादर केल्यात आणि काही मतं अगदी प्रांजळपणे बेडरपणे मांडलीत. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीनं पुनश्च आभार मानतो. खरं तर हा उपक्रम ज्यांच्या संकल्पनेतून आला ते प्राध्यापक देवानंद चिलवन सर यांनी ही सूचना केली आणि आम्हाला तुमच्याशी संवाद साधता आला आणि ही कायमस्वरूपी नोंद आमच्या विद्यापीठाच्या याच्यामध्ये होईल
याचा मला आनंद वाटतो. पुनश्च एकदा आभार मानतो आणि यासाठी पुजारी सरही वेळात वेळ काढून आले, त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.